मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे। आपण पाहू शकत असाल, आपण आता सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या गेटवर म्हणजे साधारण खारेकुरुंद रोड जातो त्या रोडवर आपण सध्या आहोत। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आहोत। 3 व्यक्ती इकडे आज उपोषणासाठी अन्नत्याग वगैरे त्यांनी केलेला आहे। काय नेमक्या मागण्या आहेत याआधीही भाऊराव तायडे जे आहेत त्यांची आपण बातमी लावली होती। त्यांचं उपोषण जे आहे एकदा त्यांनी ऑगस्टमध्ये उपोषण घेतलं होतं, त्यानंतर त्यावर काय नेमकी प्रशासनिक कारवाई झालेली आहे किंवा झाली नाही आहे, कशासाठी यांना पुन्हा एकदा या उपोषणावर बसावं लागतं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार सर, काय सांगाल कशासाठी आपले उपोषण? नमस्कार, मी डॉक्टर भाऊराव तायडे, माजी सैनिक। मी मागे माझ्या जोडीला अजून परभणीहून आलेले अंकुश बाळासाहेब शिंदे आले, किशन क्लबचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष जे नंदन मिश्राजी आहेत। उपोषण अशासाठी केलं की शासन दरबारी मागे आपण न्यूज लावली होती, बरोबर आहे, आणि तुम्ही वाचा फोडता ही बरोबर आहे। पण मागच्या वेळेला जे 14 ऑगस्टला माझं उपोषण सोडलं, आमदार इथेचे स्थानिक राजेंद्र गावित साहेब होते, मनीषा निमकर होत्या, कुंदन संके होते, आरपीआयचे सुरेश जाधव होते, या लोकलच्या माध्यमातून आणि प्रशासकीय अधिकारी होते, सीओ वगैरे होते, यांच्या माध्यमातून आपण ते उपोषण अशासाठी सोडलं की चला आपल्या मागण्यांनी आश्वासन दिलं म्हणून आपण ते उपोषण सोडलं। परंतु याला 5 महिने कालावधी झाले, अजूनपर्यंत त्यांचा आउटपुट काही निघालेला नाही। आणि परत तेच सांगता आम्ही शासनाकडे पत्र पाठवलं, पण शासनाकडे पत्र पाठवत 6 महिने लागत नाही। असा दप्तर दिरंगा कायद्यामध्ये 30 दिवसामध्ये त्यांचा निकाली त्यांनी पत्र काढायला पाहिजे। आज नसून असताना देखील आजपर्यंत मी वारंवार त्यांना पत्र दिले, पण ते काही त्यांनी दाद दिला नाही। पण आता माझं म्हणणं एकच आहे की यांचं प्रत्येक वर्षाला ऑडिट होते, ऑडिट असताना मग माझी थकबाकी ठेवली कशी, तर त्यांच्या दप्तरी आली का नाही। आज 2011ला मी मागणीचं पत्र दिलं उपोषणसाठी, मतलब त्यांनी घर बांधण्यासाठी परवानगी त्यांनीच दिली, त्याच्यानंतर त्यांनी NOC त्यांनीच दिलेली आहे। त्यांनी मागणीपत्र मला दिलं की तुमचं घर टॅक्स एवढं, ते आपण मागणीपत्र 2009ला भरलेलं आहे। त्या मागणीपत्रानंतर आपण त्यांना माफीचं पत्र दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे। 14ला अजून पुन्हा पत्र दिलेलं आहे, आणि त्याच्यानंतर त्यांनी माझं माफही केलं नाही आणि माझी जे प्रॉपर्टी आहे ती गहाळ केलेली आहे। एकदमच त्यांनी, जेव्हा मी त्यांचा पाठपुरावा करून स्वतः, तेव्हा ते म्हणतात की आमच्या दप्तरात नाही। आणि त्यांनी आकारणी जे केली नियमाप्रमाणे असं आहे की त्यांनी 2011 ते 2025ला ते मागणी करू शकत नाही, हे त्यात नियम आहे। आणि प्रत्येक वर्षी त्यांनी बिल देणं, मालमत्ता कर धारकांना बिल देणं हे अनिवार्य आहे, द्यायलाच पाहिजे। पण आता माझं हे आहे की जोपर्यंत हे माझं थकबाकी नाही म्हणतायत, त्यांनी हे लावलेलं माझ्यावर बिल आहे, हे बिल जोपर्यंत माझं हे होत नाही, क्लिअर होत नाही, मला न्याय मिळत नाही, तोपर्यंत इथून मी उपोषण सोडत नाही। कारण माझं शासनाला विनंती आहे आणि पॉलिटिक्स लोकांनाही विनंती आहे की इथून माझी डेड बॉडी घरी पोहोचवली पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे। ऑगस्टमध्ये आपण जे आंदोलन घेतलं होतं त्यानंतर प्रशासनाने काही कारवाई केली नाही का? त्याच्यावर प्रशासनाने कारवाई, ऑगस्टला त्यांनी फक्त शासनाला पत्र पाठवलं, त्याची एक कॉपी फक्त मला दिली, आणि त्याच्यावर मी वारंवार त्यांना पत्र दिले, पण अजून त्यांनी त्याच्यावर कुठली कारवाई केलेली नाही। बरं, मग काय आश्वासन घेऊन आपण ते आंदोलन सोडलं होतं, उपोषण सोडलं होतं, काय सांगाल? तिथे आश्वासन घेऊन की त्या एक सीओ बोलले होते की गावित साहेबांना की बुवा आम्ही शासनाला पत्र पाठवू, पण त्यावर गावित साहेब असे बोलले, खासदार गावित साहेब, आमदार गावित साहेब, की हे जे पत्र आहे तुम्ही पाठवा, जर त्यांनी नाही केलं तर स्वतः मी पैसे भरणार। पण त्यांनीसुद्धा अजूनपर्यंत आपल्याला व्हिजिटही दिली नाही आणि कुठली पैसेही भरले नाहीत आणि कारवाई केली नाही। आज साधारण किती दिवसापासून आपण या उपोषणावर आहात? आजचा माझा हा दुसरा दिवस आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे, दुसरा दिवस असूनही नगरपालिकेला मी शौचालयाचं मी पत्र दिलं की इथं गाडी ठेवायला पाहिजे, कारण माझं जे उपोषण आहे अमरण उपोषण आहे, अन्न त्याग पाणी त्यागचं उपोषण आहे, मी कुठं बाहेर जाऊ शकत नाही, आणि त्यांनी गाडी ठेवली नाही। आम्हाला ओपन इथं बाहेरच शौचालयाला जावं लागते, आणि ते त्यांनी भूमिका त्या नगरपालिकेने हात त्यांची दिरंगाई आहे हे त्यांनी त्यांच्या लक्षात आली पाहिजे। साधारण आता या उपोषणाच्या अंतर्गत आपल्याला कोणी राजकीय पुढारी किंवा तत्सम कोणी अधिकारी भेटून गेलेत, काय सांगा? सक्षम अधिकारी इथं कोणी येऊन गेले नाहीत, फक्त निरीक्षक येतात किंवा त्या SP साहेबांच्या दालनात बोलावतं। काल माझे प्रतिनिधी मी त्यांना पाठवले होते,
आणि त्यांनी स्वतः कबूल केलं एस पी साहेबाच्या समोर. काल आर डी साहेब एस पी साहेबांसमोर होते, आमचे प्रतिनिधी होते आणि निरीक्षक होते. त्यांनी स्वतः कबूल केलं की यांना आम्ही डिमांड लेटर 2011 पासून तर आतापर्यंत आपण त्यांना दिलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, आज नव्याने जे आपले अध्यक्ष आहेत घरात उत्तम घरात साहेब, ते आले होते. त्यांनासुद्धा ते त्यांची दिशाभूल करत होते. पण मी त्यांच्या निदर्शनास आणलं की हे जे आहेत 2011ची गोष्ट आहे. हे तुम्हाला सांगतात की फक्त माफ केलं, पण माफ का? मला माफ नाही पाहिजे. 2011 पासून तुम्ही डिमांड का केलं नाही? मग तुम्ही आता का डिमांड करता? माझ्या मागणीचं तुम्ही काय केलं? तुम्ही मला उत्तर का दिले नाही? तर आज त्यांनासुद्धा मी सांगितलं की मी उपोषण सोडणार नाही. मला जे आहे ते मला इथं पूर्ण मरेपर्यंत हा निर्णय घ्यायचा. काय सांगाल मशालच्या प्रेक्षकांना नेमक्या काय मागण्या आहेत? माझ्या मागण्या अशा आहेत की त्यांनी जे 2011 पासूनचं जे माझ्यावरती बिल लागलेलं आहे ते त्यांनी ते बिल एकदम क्लिअर करून मला ओके करावं. दुसरी गोष्ट, जे माझी नवलीला घोलविराला एकच प्रॉपर्टी आहे, तिथे त्यांनी 2 दाखवलेले आहेत. तोही त्यांनी 2 दाखवूनही त्यांनी स्वतःहूनच त्यातली एक प्रॉपर्टी अजूनही त्यांनी रद्द केलेली आहे. म्हणजे हे नगरपालिका कोणाच्या नावाने प्रॉपर्टी चढवते आणि कोणाच्या नावाने देते. आणि यापेक्षाही आर्थिक बाब म्हटलं म्हणजे यांचे प्रत्येक वर्षाला ऑडिट होतात. मग त्या ऑडिटमध्ये माझा बिलाचा मुद्दा का आला नाही आणि त्यांच्या दप्तरी का दिसत नाही? म्हणजेच हा यांच्या नगरपालिकेमध्ये हाच भ्रष्टाचार चालू आहे. याचं बिल त्याच्यावर, त्याचं बिल त्याच्यावर. आणि माझं म्हणणं आहे की माझं पूर्णपणे क्लिअर करावं, तिथून मी सुटकारा होणार. बरं, आता 3 दिवसापासून आपण आंदोलनाला या उपोषणाला बसलेले आहात. या दरम्यान आपल्या काही आरोग्याच्या समस्या उद्भवल्या आहेत का? कोणी डॉक्टर भेटून गेले आहेत? हां, डॉक्टर येऊन गेलेले आहेत. आमच्या जे परभणीवरून आमचे माजी सैनिक आलेले आहेत, अंकुश बाळासाहेब शिंदे, यांची आजच्या तारखेला BP आपलं जे शुगर आहे ते 74वर आलेलं आहे. आणि आम्हाला फार फोर्स करत होते की तुम्हाला आम्ही उचलून घेऊन जाऊ, तुम्हाला सलाईन चढवू. पण आम्हाला सलाईन चढवायचे नाही आहेत, कारण एक सैनिक आहे. देशाची जर आम्ही सेवा केली, आम्ही एवढ्या गोळ्या जर झेलल्या छातीवरती, आमच्यामुळे तुम्ही आहेत. आणि तुम्ही आजच्या तारखेला तुम्ही लाखो खर्च तुमच्या या स्वातंत्र्य दिवसासाठी, तुम्ही लाईटिंगसाठी एवढा तुम्ही लाखो खर्च करता. त्या सैनिकांसाठी तुम्ही, घरट्यासाठी तुम्ही आमच्याकडे बघू शकत नाही. हे वेळच तुम्ही येऊ द्यायला नाही पाहिजे. एकंदरीत आता काय नेमकं म्हणणं आहे तुमचं की हे आंदोलन तुम्ही किती दिवस चालू ठेवणार आहात? किती दिवस ठेवणार आहात? काय सांगायचं? हे जे आंदोलन आहे आपलं अमरण उपोषण आहे. जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे व्यासपीठ आणि आंदोलन सोडणार नाही. धन्यवाद सर, आपण मशालची संवाद साधला. नमस्कार, हे होते भाऊराव तायडे, जे गेल्या 2-3 दिवसापासून या उपोषणासाठी बसलेले आहेत. अन्न, पाणी, त्याग या सर्व गोष्टींचा त्याग त्यांनी केलेला आहे. साधारण 3 दिवस या आंदोलनाला त्यांना झालेले आहेत. आणि या दरम्यान बाजूलाच असलेले दुसरे जे माजी सैनिक आहेत त्यांची तब्येत थोडी खालावली होती. त्याकरिता डॉक्टर येऊन त्यांना भेटून गेलेले आहेत. त्यांना उचलून नेण्याचंही त्या लोकांनी म्हटलेलं आहे. म्हणजे ही धाक दपटशाही म्हणावी की आणखी काही, याबद्दलच्या आणखी काही घडामोडी आपण मशालच्या माध्यमातून नक्कीच मांडणार आहोत. त्यासाठी पाहत राहा मशाल न्यूज.